थुवानी हे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सातपुडाच्या पर्वतरांगेत वसलेल्या अतिदुर्गम भागातील 100% आदिवासी वस्तीचे गाव. स्वातंत्र्याची 75 उलटली तरी या गावात मूलभूत सोयीसुविधांचा बोजवाराच उडाला आहे. मूलभूत सुविधांचा विकास तर झालाच नाही, यांचा विकासच गायब झाला आहे असंच म्हणावं लागेल. रस्ते नाही, वीज नाही की स्वच्छ पाणी नाही. भारत सरकारने 2019 साली जल जीवन मिशन योजना आणली. या योजनेमुळे सर्वांना घरपोच नळाद्वारे स्वच्छ पाणी 2024पर्यंत मिळेल असा शासनाचा दावा होता. आता 2025 उजाडले. ही योजना गावकऱ्यांसाठी एक दिवास्वप्नच ठरले आहे. आजही येथील महिलांना नाल्याचे व हातपंपाचे पाणी आणून प्यावे लागत आहे. पानी बनने का बाहरी जड़ी ने माटी तनी जतला बाहरी जे पानी बनने बनावते बाहरी बोरती ही जास्त तरास कोणी बाहरी तरा तो इतनी पानी बनने भी आखो पानी बोरी लेता हूँ है ये वेरी वेरी फिनिया राती दी है भी ओलो ओलो तारा सो इतनी. बहुतांश ठिकाणी पाणी भरण्याचं काम हे महिलांचेच असते असा अलिखित करार आहे. काही अंशी या ठिकाणीही थोड्याफार प्रमाणात हेच लागू आहे. पाणी भरायचं काम तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये महिला करतात का पुरुष करतात? महिला. पुरुष का नाही करत? ते पुरुषांचं काम नाही ना, महिलांचे म्हणून. असं म्हटलंय. नाही पण तुमच्या घरात तुम्हीच पाणी भरता? हो. बाबा नाही भरत? नाही. भाऊ? काही वेळेस जाता भाऊ पण पाणी भरायचं काम कोणाचं आहे मग? महिलांचंच आहे. महिलांचं नाही? हो. पुरुष नाही भरत? पानी नामरी अड़सन पानी आटाई जातलो ते खुदरे बनने जानो ते बोहिरणु हमरे अड़सन होइती खुदरे नाले पानी बोरी नामु पीता हा पानी आटाई जाहे नाले ते भी बोही रहता हा अमु अड़सन से पानी पीने में आटाई जाहे जातलो तो पंदी ही अले दी 70,000 रही है तो पंदी है आटाई जाहे पानी अमु काई नहीं कहीं नहीं है वेरी देखो उदुड़ बदली वाली काटी नम पानी पीता है एहे जे अटाई जाहे ते उदुड़ जमते में गारो हुदो हो नहीं. अरे नवाज पाड़ी तू कुठे शिकते? दडगाव से ठाकरला. ठाकरला. दडगावला पाणी येतं का? हो. लाईट आहे? आहे. एसटी येते? हो. तुमच्या गावाला एसटी येते? नाही. लाईट आहे? नाही. पाणीचा नळ आहे? नाही. डोतरा खोणी दे दन पानी तेले तो यानी नळ बसवला? नोड़त उदुड़ जमते में हम पुसाड़ी में की रही है पानी लेता हुए ते नोड़ का उदुड़ पानी काई निकले काई नहीं ने नळ बसून दिला? नळ लेतावला? नोड़ का है लेता में क्या कहीं है थोड़ा है पण पाणी काई नहीं ठालो से औलाद कहा है ओली परिस्थिती का असते तुम्हाला? काई नहीं पानी नहीं काई कोई पण नहीं ओली परिस्थिती का असते तुम्हाला? डुंगर मायन ते काय आमरे जाग पुसने काय नी लायन नी काय तो नी ते हम काय कोनी होला लाईट भी नहीं? लाइट नी के रस्त सड़क नी के उदड़े जमते में सड़क भी तो उदड़ होली ने जमते सड़क दोगड़ात रहते थे काही नहीं ठिकाणे काय करतो? काय कन्या काय भी अडचण आहे ते काय करणे? काही तो अडचण आहे ते अमुक काही गाड्या बी पाणी नाला या अखो दुविली जात रहते मांदवाड़ी ये काही एक दो पेटवालो ये ती भी अमु ली जाने भी अडचण होती अमर रस्तु नहीं हाजू हम काय कन्या होली अडचण आहे. काय केलं पाहिजे? काय करू जुवे? सड़क भी वारून पक्की बनावणु जुवे एकदम हाजिर ये ते हाज आवणी ते भी अमरे अडचण से ही आणि पाणी? पानी भी अमु वारू नोड़ा लगाड़ी वारू लायन जुवे आखो जुवे ते भी पानी हाजर अमु पानी भी अडचण ते काही नहीं सोक्की सालने भी लायन होई ते भी सोक्की भी वारू साले नहली जे लायन नी दोली खाने भी आमरी अडचण हलो पानी आई ते जे रुटू सुड़नी बुखला काय करो माने है हलो सरकार काय करू जुवे? सरकारे आखो बनावणु जुवे लायन बनावणु जुवे पानी सही करनु जुवे ते भी
सड़क खुदरावणू जुवे डांबर रोड बनावणू जुवे तेमी आमहू हाजर दारके. याच गावात आपल्या म्हाताऱ्या आईसह ज्याच्या शेतावर ही विहिरीचं बांधकाम झाले त्या विहिरीत त्याने काम केले मजुरीसाठी. ठेकेदारांना त्याला मजुरीचे पैसे दिले ना शेतात विहीर बांधली त्याचा नुकसान भरपाई दिली. ही जी विहीर बांधलेली आहे आणि हे वीज घर बांधलेलं आहे, ही तुमची शेती आहे का? हो, आमची शेती आहे. आणि ठेकेदार कुठला आहे? मालेगावशी आहे. नाव काय माहिती? माहीत नाही ते. ते जेव्हा काम करायला आले तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं त्यांनी? त्यांना काय सांगितलं होतं की मजुरी देऊन टाकू, तुम्हाला नुकसान भरपाई देऊन टाकू असं सांगितलं होतं. मग दिली का? नाही ना, दिली नाही. आणि काय काय नुकसान झालं होतं? जमिनीचे पण नुकसान झालं, पिकीचे पण नुकसान झालं, घराचं पण नुकसान झालं. घराचं कसं नुकसान झालं? और भात देताना हां, दगड आलं तेव्हा कौलं फुटले. कवडले फुटले. या सर्व मुद्द्यांवर सरपंचांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या गावात पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती? नळ आहे? आमच्याकडे फक्त नाला पाणी पितो. आज बी हातपंप आहे, पण तेही उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही. म्हणजे एप्रिल मार्चमध्ये ते संपून जातं. शासनाने जे हरघर नळ योजना सांगितली आणि प्रत्येक घराला नळ दिली, त्याची काय परिस्थिती? त्याची परती फक्त विहीर झाली आहे आजपर्यंत. पाईपलाईन अर्धी झाले आहे, पूर्ण झाली नाही आजपर्यंत. जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्फत झाले. ठेकेदार पद्धत आहे. ठेकेदार हा मालेगावचा आहे. त्यांना फोन केलं. आता आपलं शेतातलं कामं झालं पूर्ण. मग आता या कामाला काम सुरू करायचं आहे. कारण पाण्याचा प्रश्न आहे. महिलांना खास करून ते एक अर्धा किलोमीटरपर्यंत ते डोक्यावर पाणी आणावं लागतं. ठेकेदारांना विचारलं असता अजून निधी आम्हाला दिला नाही म्हणून आम्ही येत नाही. जोपर्यंत निधी आम्हाला दिला तेव्हा जे आम्ही काम करू, असं ठेकेदाराचं म्हणणं आहे. तुम्ही या गावाचे सरपंच आहेत, तर आपण हा प्रश्न लवकर मिटवण्यासाठी काय प्रयत्न करा? एवढीच विनंती करेल शासनाला की आमचं हे हर घर जल जीवन मिशन हे जी योजना राबवली आहे ते लवकर पूर्ण करावे, जेणेकरून हे प्रत्यक्षात हे जनतेला फायदा आहे, लोकांना फायदा होईल. नाहीतर नुसते काय करतात, कागदावर पूर्ण करून घेतात आणि लोकांना आहे तीच परिस्थिती, नाल्यावरूनच पाणी आणावं लागतं. तुम्ही इथले सरपंच आहेत, तुम्ही शासनाच्या पातळीवर काय पाठपुरावा कराल किंवा काय केलं नाही? फक्त एवढंच आहे की मी जे आपले दळगावचे जे बर्दराव साहेब होते तेव्हा त्यांना सांगितलं की आपलं जल जीवन मिशनचं काम लवकर सुरू करा. जलजीवन मिशनचे उपविभागीय अभियंता श्री चोरमडे साहेब यांना मी फोन करून थुवानीबाबत माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की फॉरेस्टच्या अडंग्यामुळे हे काम रखडले आहे. फॉरेस्ट जेव्हा परमिशन देईल तेव्हा हे काम पुढे जाईल. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या गावातील महिला व तरुण युवतींना मी प्रश्न केला की जर तुम्ही सरकार किंवा कलेक्टर राहिले असता तर तुम्ही काय केले असते? तू कलेक्टर आहे ना, हे तुझं गाव आहे, तर काय केलं असतं बरं तुम्ही? लाईट आणली असती आणि लाईट नळ्या पण बसवलं असतं. रस्ता ते तू सरकार प्रयत्न तुम्ही काय करतो? मी सरकार रहती तेमी आखो काय काय बनावती मी भी यो कामे शो कामे ते रस्तू बनावण्या लायन बनावण्या आखो जरवण्या हाजरवण्या तेमीने. त्यामुळे आमचे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की येथील जलजीवन मिशनचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा व खऱ्या अर्थाने विकास गावात पोहोचवून महिलांना न्याय द्या.